Hello friends, I am Miss Amruta Nandal working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte, Solapur. This is third video lecture on unit number 5 Wireless Network Technology. In last video lecture we had discussion on RFID technology, classification of RFID tags and applications of RFID technology. So, in today's video lecture, we will going to learn about mobile ad hoc network. It is also called as a MANET. M for mobile and A is a ad hoc and it is for the networks. Okay. So, what is this mobile ad hoc network? We will learn in this video. So, let us start. A MANET is a collection of mobile nodes which are independent. Mobile node in MANET communicate to each other via radio wave. आता विद्यार्थी मित्रांनो, MANET हे जे काय आहे, इट इज अ मोबाईल ॲड हॉक नेटवर्क. तर हा काय आहे, इट इज अ कलेक्शन ऑफ मोबाईल नोड विच आर इंडिपेंडेंट. तर ह्या नेटवर्कमध्ये मोबाईलचे जे नोड्स आहेत, मोबाईल नोड इन द सेन्स आपले जे मोबाईल डिव्हायसेस आहेत त्यालाच आपण एखादा नोड असं म्हणणार आहे. ओके. तर त्याचं एक कलेक्शन आहे, त्याचा एक नेटवर्क क्रिएट होतो जो इंडिपेंडंट असतो. तर सगळ्यांना माहिती आहे लॅन नेटवर्क. लॅन नेटवर्क काय असतं, इट इज अ लोकल एरिया नेटवर्क. लॅन नेटवर्क हा वायर्ड पण असतो किंवा तुम्हाला जर वायरलेस क्रिएट करायचा असेल तर तुम्ही वायरलेस नेटवर्कसुद्धा क्रिएट करू शकता. बट त्याचा जो डिसॲडव्हान्टेजेस आहेत तर त्याचे सगळे डिसॲडव्हान्टेज ओव्हरकम ह्या मॅनेट नेटवर्कमध्ये होतो. तर तो कसा होतो आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके. तर मोबाईल नोड इन मॅनेट कम्युनिकेट टू ईच अदर वाया रेडिओ वेव्स. तर हा वायरलेस नेटवर्क आहे. सो ह्यामध्ये जो कम्युनिकेशन होणार आहे तर तो रेडिओ वेव्सद्वारे होणार आहे. द मोबाईल नोड कॅन कम्युनिकेट विथ ईच अदर इफ अँड ओनली इफ दॅट आर इन रेडिओ रेंज, whereas other mobile node require an intermediate node to route their packets. ओके. तर हा जो कम्युनिकेशन आहे तर तो कंटिन्यू कधी होणार आहे, जेव्हा तो डिव्हाइस त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये असतो तेव्हाच होणार आहे. तर त्या रेंजच्या बाहेर जर तो डिव्हाइस असेल किंवा त्याचे रेडिओ वेव्स कम्युनिकेशनसाठी सफिशियंट नसतील तर हा कम्युनिकेशन कंप्लीट होणार नाही आहे. आणि त्याच्यासाठी एक इंटरमिजिएट नोड, त्याला आपण राउटर जसं म्हणतो, तोही हा महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, फॉर कम्युनिकेशन इट हॅज वायरलेस इंटरफेस अँड वर्क ॲट एनी प्लेस विदाउट टेकिंग द हेल्प ऑफ एनी फिक्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर. तर हा जो नेटवर्क आहे, जेव्हा तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर ह्या नेटवर्कसाठी तुम्हाला एखादा फिक्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर लागणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला लॅन नेटवर्क क्रिएट करायचं असेल तर लॅन नेटवर्क तुम्ही कुठे कुठे क्रिएट करू शकता, फॉर इन होम, हाऊसेस और इन ऑफिस. तर त्या पर्टिक्युलर एरिया हा लागत असतो लॅन नेटवर्क क्रिएट करण्यासाठी, त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर लागत असतो. बट जेव्हा आपल्याला ॲडहॉक नेटवर्क क्रिएट करायचं आहे तर त्यासाठी एखादा फिक्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला लागणार नाही आहे. तर हा आहे मोबाईल ॲडहॉक नेटवर्कचा एक सिम्पल डायग्राम. तर ह्यामध्ये बघा, नोड 1 आणि नोड 3 हे जे दोन्ही आहेत तर ते नोड 2द्वारे कनेक्ट झालेले आहेत. ओके. मॅनेट इज अ सेल्फ कॉन्फिगरिंग नेटवर्क इन विच मोबाईल राउटर कॅन कनेक्टेड बाय वायरलेस लिंक. तर हे सगळे जे आहेत तर त्यामध्ये नोड्स असतील किंवा राउटर असतील तर ते सगळे सेल्फ कॉन्फिगर्ड आहेत आणि त्याला एक वायरलेस लिंकनी ते कनेक्टेड आहेत. ओके. सो नेक्स्ट इज अ मॅनेट टोपोलॉजी. तर त्याचा जो टोपोलॉजी आहे तर तो कसा आहे आपण बघूयात. द डायनामिक कलेक्शन ऑफ मोबाईल नोड क्रिएटिंग शॉर्ट लिव्ड नेटवर्क्स with the absence of fixed infrastructure is called as a mobile ad hoc network. तर मोबाईल ॲड हॉक नेटवर्कचा जो डेफिनेशन आहे तर तो इथे दिलेला आहे. इट इज अ डायनामिक कलेक्शन. डायनामिक कलेक्शन म्हणजे काय, तर ह्या नेटवर्कमध्ये असलेले जे काही नोड्स आहेत, नोड्स इन द सेन्स डिव्हायसेस, जर तुम्ही मोबाईल टू मोबाईल कम्युनिकेशन करत असाल किंवा मोबाईल टू लॅपटॉप,
मोबाईल टू PC किंवा मोबाईल टू टॅबलेट, तर असे जेव्हा डिव्हाइस कनेक्ट करणार आहे ॲडहॉक नेटवर्कमध्ये, तर त्याला काही सिक्वेन्स नाही आहे, तर तुम्ही कधीही ते डिव्हाइस कनेक्ट करू शकता. आपण बघूयात, डायग्राम आहे, तर डायग्राममधून आपण एक्सप्लेन करूयात. ओके. एव्हरी नोड इन मॅनेट हॅज वायरलेस ट्रान्समीटर अँड रिसिव्हर विथ प्रॉपर अँटेना. ऑल नोड ॲक्ट ॲज अ राउटर कनेक्टेड बाय वायरलेस लिंक. तर ह्या मॅनेट नेटवर्कमध्ये असलेले जे काही नोड्स आहेत, तर त्या सगळ्यांना एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आणि विथ प्रॉपर अँटेना ही ऑलरेडी असते त्यामध्ये. आणि हे सगळे जे डिव्हायसेस आहेत, तर ते ॲज अ राउटर म्हणूनसुद्धा ॲक्ट करतात आणि ॲज अ नोडमधूनसुद्धा ॲक्ट करतात आणि ते वायरलेस लिंकनी जोडले गेलेले आहेत. इन मॅनेट नोड कॅन मूव्ह फ्रीली अँड कॅन बी ऑर्गनाइज्ड इन आर्बिटररी मॅनर. आता बघा, आर्बिटररी मॅनर आणि फ्रीली, कॅन मूव्ह फ्रीली अँड कॅन बी ऑर्गनाइज्ड इन आर्बिटरी मॅनर, म्हणजे कुठलाही डिव्हाइस कधीही कनेक्ट करू शकतो आणि कधीही आपण डिस्कनेक्टसुद्धा करू शकतो. म्हणजे स्वतःहून ते जे डिव्हाइस आहेत, तर ते त्याच्या मर्जीने फ्रीली ते मूव्ह होऊ शकतात. तर हा बघा, दिस इज द मॅनेट टोपोलॉजी स्ट्रक्चर. ओके. तर ह्यामध्ये हा एक मोबाईल नोड आहे, हा एक मोबाईल नोड आहे. तर हे सगळे मोबाईल नोड वायरलेसली कनेक्ट केलेले आहेत. तर ते कनेक्ट केल्यानंतर तर हा जो आहे, तर तो वायरलेस लिंक आहे. तर सपोज डायनामिकली आणि आर्बिटरली फ्रीली कनेक्टेड म्हणजे काय झालं, तर हा जो मोबाईल नोड आहे ह्याला कधी कनेक्ट करू शकतो, ह्याला कधी कनेक्ट होऊ शकतो, इथून डिस्कनेक्ट होऊन ह्याला कनेक्ट करू शकतो, इथून डिस्कनेक्ट होऊन ह्याला कनेक्ट करू, म्हणजे कोणीही कोणालाही विदाऊट परमिशन, तर ह्याला कुठला परमिशन वगैरे लागणार नाही. विदाऊट एनी परमिशन ते कनेक्ट होऊ शकतात आणि स्वतःहून रिमूव्हही होऊ शकतात. ओके. मॅनेट इज ॲन ऑटोनॉमस सिस्टीम ऑफ मोबाईल टर्मिनल्स, मोबाईल नोड और मोबाईल स्टेशन ॲक्टिंग ॲज अ राउटर विच आर इंटरकनेक्टेड बाय लिंक्स. ओके. तर ह्यामध्ये आपण मोबाईल टर्मिनल, मोबाईल नोड आणि मोबाईल स्टेशन हे तिन्ही म्हणून एकच डिव्हाइस ॲक्ट करतो आणि राउटर म्हणूनसुद्धा ॲक्ट करतो आणि ते सगळे इंटरकनेक्टेड असतात बाय रेडिओ लिंक्स. ओके. In MANET network, management and communication tasks are performed in distributed manner. तर ते जे काही टास्क दिलेले आहेत, तर ते डिस्ट्रीब्युटेड मॅनरमध्ये परफॉर्म केले जातात. There may be change in MANET topology time to time as node moves or adjust themselves during their transmission and reception parameter. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वेळेप्रमाणे जे काही नोड्स आहेत, तर ते इकडून इकडे किंवा इकडून इकडे कसेही ते मूव्ह होतात, ॲडजस्ट होतात फॉर ट्रान्समिशन आणि रिसेप्शन पर्पज. ओके. तर जो काही कम्युनिकेशन आहे, तर तो कंप्लीट करण्यासाठी. मॅनेट नोड हॅज नो बेस स्टेशन. इट इज अ इन्फ्रास्ट्रक्चरलेस नेटवर्क. तर मॅनेट टोपोलॉजीमध्ये बेस स्टेशन नाही आहे, तर तो एखाद्या बेस स्टेशनवरती डिपेंडेंट नाही आहे. इट इज अ इंडिपेंडंट नेटवर्क आणि विदाऊट इन्फ्रास्ट्रक्चरलेस नेटवर्क आहे. तर तो कुठेही कधीही आपण नेटवर्क क्रिएट करू शकतो. फ्रॉम सोर्स नोड टू डेस्टिनेशन नोड डेटा पॅकेट आर ट्रान्समिटेड in store and forward mechanism in peer-to-peer multi-hop nodes which acts as a router. ओके. तर जेव्हा आपल्याला सोर्स टू डेस्टिनेशन पॅकेट पॅकेट इन द सेन्स इट इज अ डेटा, इट इज अ इंटरनेट. ओके. जे काही आपल्याला ट्रान्समिट करायचं आहे, तर ते स्टोअर अँड फॉरवर्ड मेकॅनिझम इन पियर टू पियर मल्टीहोप नोड ह्या सिस्टीमनी होत असते. ओके. विच ॲक्ट ॲज अ राउटर. तर सपोज ह्याला जर सेंड करायचं असेल, तर हा राउटर म्हणून ॲक्ट होईल. विथ द हेल्प ऑफ ड्यू राउटर नेटवर्क ऑपरेटर इन आयदर एक्सटेन्शन ऑफ ॲन इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क और स्टँड अलोन. तर जे काही नेटवर्क आहे, तर तो आयदर एक्सटेन्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्कनी होणार किंवा स्टँड अलोननी होणार. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ मॅनेट. तर हा जो इन्फ्रास्ट्रक्चरलेस
नेटवर्क आहे जिथे आपल्याला बेस स्टेशन किंवा एखादी परमिशन लागणार नाही, डायनामिकल कलेक्शन आहे, कोणीही कधीही कनेक्ट होऊ शकतो, कधीही डिस्कनेक्ट होऊ शकतो. तर त्याचे ॲप्लिकेशन्स काय असतील बघूयात आपण. फर्स्ट वन इज इन मिलिटरी ॲप्लिकेशन टू कीप अपडेट इन्फॉर्मेशन नेटवर्क बिटवीन द सोल्जर व्हेकल्स. तर हे जे सगळे इन्फॉर्मेशन आहे मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी मॅनेट नेटवर्क खूप उपयोगी पडतो. इन कोलॅबरेटिव्ह वर्क टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन ऑन गिवन प्रोजेक्ट इन बिझनेस. सपोज एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या केबिनमध्ये जिथे मीटिंग वगैरे असतात, तर त्या कोलॅबरेटिव्ह वर्कमध्ये आपल्याला जर आपली इन्फॉर्मेशन, बिझनेसची इन्फॉर्मेशन असू दे, कशाचीही इन्फॉर्मेशन असू दे, आपल्याला जर एक्सचेंज करायची असेल तर आपण मॅनेट नेटवर्क क्रिएट करू शकतो. ह्याचा एक्झाम्पल म्हणजे तुम्ही ॲज अ शेअर इट किंवा इंटरनेट शेअरिंगसाठी हॉटस्पॉट वगैरे यूज करू शकता. तर हे सगळे एक्झाम्पल्स मॅनेटमध्येच येतात, ब्लूटूथ टेक्नॉलॉजी. नेक्स्ट आहे इन इमर्जन्सी सर्व्हिसेस टू सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सपोर्टिंग डॉक्टर्स अँड नर्सेस इन हॉस्पिटल. तर एमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जर डॉक्टर आणि नर्सना काही पेशंटची इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल सुद्धा, तर आपण मॅनेट नेटवर्क क्रिएट करून इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. इन कमर्शियल सेक्टर लाईक फायर, फ्लड अँड अर्थक्वेक, ह्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा मॅनेट नेटवर्क क्रिएट करून आपण यूज करू शकतो. इन डिफेन्स ॲप्लिकेशन. ओके, दीज आर द सेव्हरल ॲप्लिकेशन्स ऑफ मॅनेट टेक्नॉलॉजी. एज्युकेशन थ्रू इंटरनेट हाही एक मॅनेटचा ॲप्लिकेशन आहे. सो दिस इज ऑल अबाउट द मॅनेट and this is the home assignment for today's video lecture. So complete this and send to my WhatsApp. Thank you.